कधी कधी ना आपलं आयुष्य आपल्याला पुन्हा त्याच ठिकाणी नेमकं घेऊन जातं जिथून सर्व सुरू झालं होतं. तर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त, एकदम छान, एकदम अगदी टकाटक असाल. मी तेजू तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप अगदी मनापासून स्वागत करते. आणि आजचा आपला व्हिडिओ आहे ना तो सुरू करते. तर मंडळी, काही दिवसांपूर्वी ना अलिबागला आले होती माझ्या माहेरी काही पर्सनल कारणाने, आणि शूट वगैरे काहीच केलेलं नाही आहे काही कारणास्तव. पण ना आजचा दिवस खूप जास्त स्पेशल आहे माझ्यासाठी आणि मेमोरेबल होणार आहे. त्याच्यामुळे विचार केला की चला आज ना शूट करूया. तर ना आज माझ्या शाळेमध्ये, म्हणजे मी जिथे लहानपणी शिकले, मराठी शाळेमध्ये माझं शिक्षण झाले 4थीपर्यंत. तर म्हणजे आमच्या गावातली जी शाळा आहे तर तिथे रांगोळीच्या स्पर्धा आहेत आणि मी आज नेमकी इथे आहे. आणि तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे मला रांगोळीची किती आवड आहे ते. तर मग विचार केला चला मी पण इथे आहे, रांगोळीच्या स्पर्धेमध्ये भाग घेऊया. तर मग आज ना मी तुम्हाला माझी शाळा दाखवणार आहे आणि काही छोट्या मेमरीज आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे, माझ्या आणि माझ्या शाळेच्या ज्या काही असतील त्या. तर आजचा दिवस ना म्हणून आणि आजचा व्हिडिओसुद्धा म्हणून खूप जास्त स्पेशल आहे माझ्यासाठी. तर चला आजच्या ना दिवसाला सुरुवात करूया. आता ना सकाळचे 8:30 वाजलेत आणि सगळ्या गोष्टी आवरून झाल्यात, मी पण आवरून झाले. अंकू आणि मी दोघींनी पण पार्टिसिपेट केले. म्हणजे तिची वेगळी रांगोळी असणार आहे, माझी वेगळी रांगोळी असणार आहे. म्हणजे अगोदर ठरवलेलं की असंच बघायला जाईल फक्त काय असेल ते, पण नंतर विचार केला की चला आपण इथे आहोत तर चान्स कशाला मिस करूया. आणि असे जे दिवस आहेत किंवा अशी जी वेळ आहे ती सारखी येत नाही. असा चान्स आपल्याला सारखं मिळत नाही, कारण मी जेव्हा इथे येते तेव्हा ह्या गोष्टी नसतात. मग आता आहेच तर मग चला करूया. कारण लहानपणी मी शाळेमध्ये गॅदरिंग वगैरे असायचं ना, मस्त पार्टिसिपेट करायचे. डान्स मी एका वेळेला 3-3, 4-4 गाण्यांवर डान्स करायचे तेव्हा, आणि त्या खूप जास्त आठवणी आहेत माझ्या. तर मग आता मला चान्स भेटते की त्याच शाळेमध्ये काहीतरी करायचं, तर मग चला करूया असा विचार केला. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जास्त काही बडबड करत नाही, तुम्हाला ना आता थेट शाळेमध्येच गेल्यानंतर सगळ्या गोष्टी दाखवते. चला. तर मंडळी, काही ठिकाणे फक्त जागा नसतात, ती आपल्या आठवणींनी भरलेली असतात. तशीच ही माझी शाळा. असं म्हणतात की झाडाचं मूळ जर मजबूत असेल ना तर झाड खूप जास्त मोठं होतं. आणि ही शाळा म्हणजे माझं मूळ आहे. आणि यापुढे मी जे काही अचीव करेन ना ते या शाळेमुळेच. या शाळेची प्रत्येक भिंत, प्रत्येक कोपरा मला ओळखतो. आणि इकडे आल्यानंतर असं वाटलं की हो, ही अजूनही माझीच शाळा आहे. जुन्या आठवणींच्या उत्साहाने रांगोळी काढायला सुरुवात सुद्धा केली. रांगोळी काढताना एकच फक्त माझा मोटिव्ह होता, नंबर वगैरे नाही आला तरी चालेल, पण हो, आपल्या रांगोळीने आपल्या शाळेची शोभा नक्कीच वाढली पाहिजे. आणि मला असं वाटते मी यामध्ये ना खरंच यशस्वी झाले, कारण रांगोळी ना मला सुद्धा खूप जास्त आवडली होती. आता माझी रांगोळी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून कळवा. आणि आवडली असेल ना तर एक हार्ट नक्की पाठवा, मला खूप जास्त आवडेल. ज्या दिवशी रांगोळीची स्पर्धा होती ना त्याच्या दुसऱ्या दिवशी महाशिवरात्रीसुद्धा होती, म्हणून मी ही रांगोळी निवडली. आता ही रांगोळी आहे अंकुची, म्हणजेच माझ्या वहिनीची, ज्या रांगोळीचा पहिला नंबर आला होता. आणि ही स्वामी समर्थांची रांगोळीसुद्धा छान असं या ताईंनी काढली होती, याचा सेकंड नंबर आला होता. आता मी ना माझी रांगोळी काढल्यानंतर स्टेजच्या साईडला सुद्धा थोडीफार रांगोळी काढली. आणि रांगोळीचा पसारा तुम्ही बघू शकता किती झाला होता ते. हा सगळा पसारा आवरून आम्ही आहे ना थेट घरी गेलो, कारण संध्याकाळी गॅदरिंगच्या कार्यक्रमासाठी सुद्धा तयार होऊन यायचं होतं. तर सगळ्यांच्या रांगोळ्या तुम्ही बघा आणि तुम्हाला कुठली रांगोळी सगळ्यात जास्त आवडली ना मला नक्की कमेंट करून सांगा, ठीक आहे? तर आता आम्ही चाललोय गॅदरिंग बघायला. कोण कोण येत आहे? तू येतो ना? चलो गॅदरिंग देखने. चला तो व्लॉग सुरू दिसला, आम्ही कट करतो मग तू चालू कर.
जय राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव हर हर महादेव. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. आज शाळेचा हा कार्यक्रम बघताना मला माझं लहानपण आठवलं. गॅदरिंगमध्ये स्टेजवर मी पण अशीच नाचायचे. डान्स करताना स्टेप चुकायचे. मग ना मला खूप जास्त भीती वाटायची. पण स्टेजच्या साईडला उभी असलेली जेव्हा माझी मम्मी मला दिसायची ना, तेव्हा मला खूप जास्त धीर यायचा. चुकलेल्या स्टेप ती मला सांगायची आणि तिच्याकडे बघत बघत मी नाचायचे. किती मस्त मुमेंट असायचा ना हा. इथे सुद्धा तसंच काहीसं घडत होतं. लहान मुलं नाचत होती आणि साईडला त्याच्या मम्मीज ज्या आहेत त्या त्यांना दाखवत होत्या. खूप भारी वाटत होतं मला बघायला. आणि या एवढ्या छोट्या छोट्या मुलांचा टॅलेंट बघून ना खरंच खूप जास्त उत्साह आला होता. खूप मस्त वाटलं मला. आणि रेयांश नाटकाचं नाव आहे अर्जुना उचलतो बाण. अरे साहेब येतील. तर आपल्या नाटकासाठी काही माणसं नव्हती, ती आलीत का? हो आलीत ना. मैत्री करून त्यांना बोलव. असं का? तुमचं नाव काय? बोबले नाव. तुमचं आडनाव? बोबले. तुमच्या गावाचं नाव? बोलपाला. बोलपाला म्हणजे काय? अहो तो बोडपाडा बोलतोय. असं आहे का? मग आमच्या नाटकात काम करणार? मग मी बोलेन तसं बोला. अर्जुना उचलतो बाण आणि मार. अर्जुना उचलतो बाण मार. डान्स बरोबरच ना काही मुलांनी अशी छान छान नाटकसुद्धा बसवली होती, जे की खूप मजा आली बघायला. मला असं वाटलं की आमच्यासोबत मी पर्वला घेऊन गेले तर पर्व रडेल, पण पर्व आमचा खूप जास्त एन्जॉय करत होता या सगळ्या गोष्टी. पर्वला खरंच खूप जास्त मजा येत होती. जशी स्टेजवर गाणी चालू झाली ना तशी तो इथे नाचायला सुरुवात करायचा आणि खूप जास्त एन्जॉय करत होता. थोडा वेळ कार्यक्रम बघितला आणि आम्ही घरी आलो. आणि घरी आल्यानंतर मला बबडू आणि पर्वचं ना वेगळंच रूप दिसलं. ते मी तुम्हाला आता दाखवते. धरम संकटात पकडलेली दोन माणसं आहेत. धरम संकटात बसलेली दोन माणसं आहेत. अरे बाबू, बाबा पर्वचे पण आहेत, तुझे पण आहेत, तर त्याला पण घेऊन दे ना. कसं व्हायचं याचं? ते बघ तिकडे तो रागवला. त्याला घेतल्यावर पर्वला घेतल्यावर ह्याला राग येतोय, ह्याला घेतल्यावर पर्वला राग येतोय. दोघांचं मरण झालंय त्याच्यामध्ये. अरे ए बाबू, अरे तुमचे दोघांचे आहेत ते, असं नाही करायचं. त्याला पण पप्पा तुम्हीच पाहिजे आता सध्या. घ्या घ्या त्याला घ्या. जा आजी तुझी, आजी तुझी, आजी घेते बघ. ते तू वाजव बाबा, हा वाजव वाजव. मी सांगतो तुला बाबू, हे बघ एवढा भाग पर्वला. हे बघ थांब थांब थांब. एवढा भाग पर्वला. माझे ना बघ. हा बघ एवढा भाग पर्वला आणि एवढा भाग बबड्याला. जास्त भाग बाबड्याला. तिकडे तुला. तसलं काय जमणार नाही आम्हाला. बाबड्याला कुठे तिकडे नेऊ? काय करून सांगा. दोन दिवसाचा पाहुणा आहे पण किती नखरे आहे. तर असं सध्या घरी आमच्या चालू आहे बघा. पर्वला घेतलं की बबडूला राग येतोय, बबडूला घेतलं की पर्वला राग येतोय. मग आता काय केलं, पर्वला आधी खेळून दिलं त्याच्यावर, मग पर्वला मम्मी बाहेर घेऊन गेले आणि बबडूला आता खेळवत आहेत. असं चाललंय. दोघांचं अजिबात पटत नाही. कसं काय होईल मोठं झालं काय माहिती बाबा. हे असं सध्या आता चालू आहे. आता बघूया काय कसं होतंय ते. आनंद म्हणजे मोठ्या गोष्टी नाहीत. आनंद म्हणजे मम्मी पप्पांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि नातवांच्या खेळण्यातलं निरागसपण. आजचा दिवस बालपणातल्या आठवणींनी भरलेला होता. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल ना तर व्हिडिओला भरभरून प्रेम द्या. आणि आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. माझे असेच छान छान ब्लॉग नेहमी येत असतात. पुन्हा भेटू मस्त अशा छान अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत आहे ना आपली आणि आपल्या माणसांची नेहमीप्रमाणे काळजी घ्या. ठीक आहे.
बाय. मजा आली ना?